ही मानाची अभिमानाची स्पर्धा लांजा प्रीमियर लीग आजचा तिसरा दिवस सामन्याला सुरुवात होती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते पुणे जिल्हा, शिरूर तालुका आणि मावळ तालुक्याचा मावळचा हा खेळाडू, एक जबरदस्त खेळाडू सध्याच्या घडीला ज्याची चर्चा आहे तोच कुणाल कोण स्ट्राईकवरती आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय, कव्हर पॉइंटला फटका केला जातोय. पहिल्या चेंडूवरती धाव नाहीये, त्यावर रोखल्या जात आहेत. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकला, उजव्या स्टीच्या बाहेर टाकला आणि त्या चेंडूवरती हलक्या हाताने पुश केल्या. कुणाल खोंड सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यामध्ये या खेळाडूची सातत्याने चर्चा आहे. मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने खेळत आल्या आणि म्हणूनच आज लांजा नगरीमध्ये या चेंडूवरती पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न आणि तो फसला देखील. बॅटच्या हलकीशी कडा, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत, उजव्या इशीच्या बाहेर सातत्याने ठेवतात. म्हणजेच फलंदाजाचा जो स्ट्रॉंग झोन आहे त्यापासून थोडंसं चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली गोलंदाजी आहे शंतनू यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. शंतनू माडिक, मॅन फ्रॉम माणगावचा हा गोलंदाज. ओहो, यष्ट्यांचा वेध चुकतेने घेतला. अप्रतिम मैत्रीपत्र पाहायला मिळालाय, इनसाइड एज आणि इथेच विकेट आली आहे. कुणाल कोण माघारी परतलेत, मोठा धक्का बसलाय आयकॉनच्या विरोधात. आयकॉन नगरीमध्ये ज्या युवा खेळाडूची चर्चा आहे, लतेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. सिंधुदुर्ग नगरीमध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं आणि याचं कारण देखील आहे सिंधुदुर्ग नगरीतील ज्या लेगसीच्या मॅच आहेत आणि त्यामुळे हे सिंधुदुर्ग नगरीमध्ये खेळाडू घडताना पाहायला मिळत आहेत, युवा खेळाडू घडत आहेत. आणि खरंच आणि त्या युवा खेळाडूंच्या यादीमधील हे नाव आहे. बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत लतेश साळगावकर. फुल टॉस टाकलाय, त्याच्यावरती आक्रमण केलं जात आहे. फुल टॉस फुल्ली लॉस साठी ओळखला जातो. तो किती धावांचा होईल हे देखील पाहायचं आहे. तो 4 धावांचा झालाय लॉस. चेंडू सीमारेषा पार चौकार आल्या. थोडासा रिसचा वापर करण्याचा प्रयत्न केला, शोल्डरचा वापर अतिरिक्त केला, फुल टॉस टाकला आणि त्यानंतर त्याच्यावरती स्क्वेअर लेग रीजर मध्ये फटका आलाय. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे परंतु कोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू डिलिव्हर होत असताना सिंगल धाफलकावरती ऍड होते. लेग स्लिपच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर प्रेक्षकांनी झेल टिपलाय. आणि या स्पर्धेमध्ये जे प्रेक्षक झेल टिपतील त्यांच्यासाठी इथे एनर्जी ड्रिंक्स दिलं जातात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने हा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला फटका खेळला गेलाय आणि त्यानंतर सिंगल धावफलकावरती ऍड होते. या सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली पहिल्या षटकाची सांगता. 7 धावा धावफलकावरती पहिली विकेट आली. कुणाल कोंड एक आयकॉन खेळाडू माघारी परतलेत, त्याचा परिणाम इथे जाणवेल का हे देखील आपल्याला पाहायचं आहे. थोडंसं आपण समुद्र संगीताचा आस्वाद घेऊया आणि नंतर दुसऱ्या षटकाकडे येऊया. डीजे
पहिलं षटक जे टाकलं होतं ते सुमेश माडिकने टाकलं होतं. थोडंसं चुकीची माहिती आम्हाला मिळाली होती. आता गोलंदाजी मार्कवरती शंतनू माडिक गोलंदाजीसाठी आलेत. वेगवान चेंडू हाताला गेला, एक्सप्रेस डिलिव्हरी, पहिलाच चेंडू अप्रतिम हाताला गेला. लतेश साळगावकर साठी हा चेंडू होता. चांगला चेंडू डिलिव्हर केला. गुडलिन स्पॉट जो या मैदानावरती सातत्याने फलंदाजासाठी एक जोखमीची बाजू ठरल्या. गुडलिन स्पॉटवरचा चेंडू जबरदस्त हाताला गेलेत आतापर्यंत. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूचा वापर पुन्हा एकदा केला. शोल्डरचा अतिरिक्त वापर. वाह, काय गोलंदाजी चालली आहे आणि टाळ्यांचा गजर देखील झाला. हे लांजाचे प्रेक्षक आहेत. कोणताही संघ जर चांगली कामगिरी करत असेल तर त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर हा त्यांच्या माध्यमातून होतोच आणि तो झालाय देखील. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. वन बाउंसचा वापर इथे केला. पंचांनी वन बाउंसचा इशारा देखील दिला. चांगला चेंडू त्याच्यावरती कार्पेटच्या साहाय्याने फटका केला जातोय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला भेदलाय. चौकार आलाय. का फटका केला पहा, कॅप मध्ये फटका केला. बदल केला जातोय. ओहो, वेगात टाकलाय. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूचा वापर केलाय आणि त्यानंतर फसवण्याचा प्रयत्न. वेग होता शॉर्ट पिच पद्धतीच्या चेंडूवरती आणि म्हणूनच तो आडव्या बॅटचा फटका जो आहे तो फसलाय. चांगली गोलंदाजी, टप्पा ओळखावा लागेल, त्याची उंची ओळखावं लागेल आणि त्यानुसार शॉर्ट सिलेक्शन. पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आज जेल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. लतेश माघारी परतलेत. मित्रांनो, कोणीतरी म्हटलं देखील आहे, प्रतिभा तुम्हाला संधी मिळून देते परंतु मैदानावरचा संयम तुम्हाला महान बनवतो. या मॅच मध्ये ती संयमाची पारी खेळण्यासाठी सिंधुदुर्ग नगरीचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं तो अक्षय गाठवळ मैदानाच्या आतमध्ये आलाय. कित्येक मैदान या पट्ट्याने देखील गाजवलेत. आज या सिंधुदुर्ग नगरीतून रत्नागिरी नगरीमध्ये आज हा दाखल झालाय. या सिंधुदुर्ग नगरीमध्ये चर्चा असते अक्षय गाठवळची. सातत्याने मोठं क्रिकेट खेळत आलाय आणि मोठ्या संघाच्या विरोधात ती कामगिरी राहिली. आज ती कामगिरी पुन्हा एकदा त्याला करावी लागेल कारण का संघ अडचणीत आहे. या चेंडूवरती आल्या आल्या आपली ओळख दाखवली. मी बाहुबली आहे सिंधुदुर्ग नगरीचा. आज माझा धमाका पहा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. चेंडू त्याच्यावरती हॅमरिंगचा फटका इथे मात्र सजवला गेला. समोरच्या दिशेने हा फटका सजवला आणि त्यानंतर त्या धावा 6 धावा धाफलकावरती जोडल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपुष्टात. 17 धावा या धाफलकावरती आपण स्क्रीनवरती पाहतोय. दीपक आडविलकर आणि महेश लाड हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. थँक्यू जयेश. आपण बघतोय लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 तिसरी रात्र. मात्र आज तिसऱ्या रात्रीमध्ये या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अनेक मान्यवर आपल्यासोबत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय श्री अजय मोहिते साहेब आज आवर्जून उपस्थित आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वरूपदादा गुरव यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आलात. आपल्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढली. खरं तर साहेबांचं क्रिकेटवर प्रेम आहे आणि ते क्रिकेटवरचं प्रेम आज साहेबांना आपल्या लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये घेऊन आलं. त्याबद्दल आपलं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. याचबरोबर आदरणीय वकील साहेब तेजस कोरगावकर सर हे देखील उपस्थित आहेत. हे देखील एक क्रिकेटवेड व्यक्तिमत्व. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठेही क्रिकेट स्पर्धा असली की तेजसजी कोरगावकर यांचा संघ आणि ते स्वतः दाखल होतात. त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन आदरणीय स्वरूपदादा गुरव
यांच्या शुभ हस्ते तेजस्वी कोरगावकर यांचा देखील सन्मान केला जातोय. या दोन्ही आमच्या अतिथींचं खूप खूप स्वागत. विनंती आपण असं नसतं बा, आपण जाऊया थेट मैदानाच्या आतमध्ये. उलटफेर होतोय आणि कमेंट्री बॉक्समध्ये जयेश आपल्यासोबत आहेत. इट्स ओ टी जयेश. धन्यवाद. थँक्यू गोपी सर. धावसंख्या 17 धावा, 17वरती अजून एक कचरा बसलाय गोपाळ बट्टा. इथे माघारी परतले सिंधुदुर्ग नगरीचा मास्टर माइंड खेळाडू, तो देखील माघारी परतलाय. चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला. संयम, मी मग अशी म्हटल्याप्रमाणे संयम राखणं गरजेचं आहे. या मैदानाचा आपल्याला अजून देखील अंदाज आलेला नाही आहे आणि अशा वेळेला आपण कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करताय, चूक करताय आपण. बॅटिंगसाठी सध्याच्या घडीला आंबेगावचा सुपरस्टार दाखल होत असताना पाहायला मिळतोय. चर्चा यांच्या देखील नावाची आहे. सूरज गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम आंबेगावचा खेळाडू आहे, पुणे नगरीतून आलाय. आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा डंका बजवायचा आहे. ग्रामीण क्रिकेट चांगल्या रीतीने केलंय सातत्याने. जर पाहायला गेलं तर सूरज गायकवाडची देखील चर्चा आहे. पुणे नगरीमध्ये मोठं क्रिकेट खेळत आलं आणि म्हणूनच आज कुणाल कोणच्या बरोबरीने तो देखील आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 17 आहे आणि या 17तून पुढे पार करायचे. एक चांगली धावसंख्या, 3 विकेट आल्या आणि तिन्ही महत्त्वपूर्ण विकेट आहे. अक्षय गाठवाच्या बरोबरीने लढावं लागेल. आता स्लाइस करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर इथे मात्र स्क्वेअर कट सिंगल धावफलकावरती ॲड होते. सिंगलने धावसंख्येचं टोटल 18 धावा या धावफलकावरती लागल्यात. म्हणजेच विराट कामगिरी करायला लागेल या मॅचमध्ये. धावांचा डोंगर उभारावा लागेल. यतीश बिरजे एक जबरदस्त खेळाडू, याच रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला अजून एक दर्जेदार खेळाडू. गावडे अंबेरीचा सुपरस्टार आल्या यतीश बिरजे. या चेंडूवरती त्याने देखील अजून एक विकेट मिळवले का? हो, विकेट मिळवले. अजून एक धक्का बसलाय, धक्का क्रमांक 4. आज डीजे मास्टर कमाल करतायत. सुमधुर संगीत सध्याच्या घडीला इंस्टाग्रामवरती देखील यांच्या रील्स सातत्याने पाहायला मिळतात आणि त्या गाण्यावरती प्रेक्षक देखील आनंदित झालेत. म्हणजेच एक पॉझिटिव्ह वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि आता तेच पॉझिटिव्ह वातावरण घेऊन मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. रोहन लोणे एक जबरदस्त खेळाडू आहे. रोहन लोणे एक युवा खेळाडूंमध्ये यांना देखील सध्याच्या घडीला ओळखलं जात आहे. सिंधुदुर्ग नगरीमध्ये चांगलं क्रिकेट आचऱ्याची स्पर्धा देखील गाजवली या पट्ट्यानं. टेंबे मित्रमंडळाची स्पर्धा, त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आलं. रेडीची स्पर्धा देखील, सरपंच चषकामध्ये देखील चांगला खेळ या खेळाडूने दाखवलाय. पाहायचं आहे आजच्या दिवसामध्ये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे स्वतःला सिद्ध करतोय. या चेंडूवरती आल्या धमाका केलाय, फटका जबरदस्त केलाय आणि षटकार आलाय 6 धावींसाठी. आडव्या बॅटचा कडवा प्रार, षटकार. फटका केला गेला, मिड विकेटच्या डोक्यावरून फटका केला आणि त्यानंतर षटकार आपण पाहिलाय. षटकारांनी सुरुवात केली, आक्रमकतेने सुरुवात केली, परंतु आक्रमकतेबरोबर संयम देखील महत्वाचा आहे. कारण का 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यावरती ही धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला, लॉंग ऑफला भेटण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर सिंगल धावफलकावरती ॲड होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आतापर्यंत जे क्षेत्ररक्षण केलंय ते काबिले तारीफ आहे. जी गोलंदाजी केली आहे ती त्याहून लाजवाब आहे आणि म्हणूनच संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला रत्नागिरी जिल्ह्याचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग नगरीचा एक जबरदस्त संघ. सातत्याने या संघाची देखील चर्चा असते. चांगला चेंडू, या चेंडूवरती पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला. मिनी हेलिकॉप्टर उडवल्या, सिंगल धावफलकावरती ॲड होते. अक्षय गाठवायला पुन्हा एकदा संकट मोचकाची भूमिका बजावावी लागेल.
3 षटकाचा खेळ संपुष्टात आला आणि या 3 षटकांमध्ये बनवल्या गेलेत 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यावरती. यानंतरच्या मॅचसाठी युवा कुंभारवाडी आणि त्याचबरोबर त्रिमूर्ती निवेश संघ आपण लगेचच तयार राहायचं आहे. ही इनिंग झाल्यानंतर लगेचच आपल्याला नाणेफेक देखील करून घ्यायची आहे. डीजे चौथं षटक म्हणजेच आता गेम चेंजर षटक आले. याच मैदानावरती जर पाहायला गेलं तर या षटकाने खूप काही उलटफेर केलेत. पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर शेवटची मॅच याच षटकाने उलटफेर केला होता. समीर वेंगुर्लेकर काय जबरदस्त गोलंदाजी केली होती पहिल्या दिवसामध्ये. सिंधुदुर्ग नगरीचा बेदात बादशाह 5 गिरी त्याने देखील सिद्ध केली. कालच्या दिवसामध्ये बबल नाईक तो देखील सिंधुदुर्ग नगरीचा त्याने देखील वर्चस्व गाजवलं. आज कोण गाजवणार? वेगवान चेंडू टाकलाय त्याच्यावरती फटका सजवला गेलाय. फटका फसला आणि ओहो झेल सोडला गेला. झेल कोणाचा सोडला? अशा फलंदाचा झेल सोडला आपण की जो कोणत्याही क्षणी या मॅचचं चित्र बदलून टाकू शकतो. अक्षय घाटवळचा आपण झेल सोडलाय. काम्याचा तर भोगावंच लागेल आपल्याला. आणि यतीश बिर्जेने हा झेल सोडलाय. याच्याकडून चुका मान्य नाहीत कारण का एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून ही चूक झाली आहे. वेगवान चेंडू त्याच्यावरती समोरच्या दिशेने फटका केला जातोय. 1 बाउन्स चेंडू ओव्हर द रोप. चौकार 4 धावेसाठी. अक्षय आलेत चौथ्या षटकासाठी. चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. अक्षय बणबे गोलंदाजीसाठी आलेत. चांगली गोलंदाजी करतायत परंतु त्याला चांगली साथ लाभत नाहीये. क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट घेण्याची संधी होती त्याला. अक्षय बणबे गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगला चेंडू मिड विकेटला फटका केला जातोय. काटपेटच्या साईने फटका केला. सिंगल तर आली आहे. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढवलं गेलं. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत. धावा बनवले गेलेत 32 या फलकावरती लागले जात आहेत. रोहन आणि त्याचबरोबर अक्षय ही जोडी जी आहे ती या मॅच मध्ये कुठेतरी संघर्ष करताना पाहायला मिळते. या चेंडूवरती फटका पुन्हा एकदा फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल टिपला जाईल का? ओ झेल टिपला गेलाय. आता संधी नाहीये. पुन्हा एकदा माघारी परतावं लागेल. अजून एक सिंधुदुर्ग नगरीचा षटकार किंग दाजी धुरत मैदानाच्या आतमध्ये आलाय. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत आला तेव्हा संघासाठी संकट मोचक म्हणून उभा राहिलेला खेळाडू दाजी धुरत. सिंधुदुर्ग नगरीचा अजून एक बेदात बादशाह आलाय. बादशाहगिरी त्याला देखील सिद्ध करायचे. 4 चेंडू झालेत. आपण बनवले 6 म्हणजे 2 चेंडू मध्ये आपल्याला 8 अजून देखील बनवायचे आहेत. हे षटक महत्वाचं आहे. फायदा तोटा करणारे षटक. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातो. एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाल्या. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी जमिनीला समांतर हा चेंडू पाहायला मिळाला आणि म्हणूनच या चेंडूवरती धावा रोखल्या गेल्यात. आपल्याकडे एक चेंडू आहे आणि त्या एका चेंडूवरती 8 धावांची आपल्याला गरज असणार आहे कारण का 14 धावांचं टार्गेट आपल्याकडे आहे या षटकासाठी आणि ते टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि ते पूर्ण केलं तर आपल्याला प्लस धावा मिळतील आणि जर पूर्ण केलं नाही तर मायनस होतील धावा. फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूवरती फटका चांगल्या रीतीने केलाच लेग रिझनमध्ये फटका केला आणि त्यानंतर 2 धावा फलकावरती ऍड होतील. या षटकामध्ये किती धावा आलेत आणि किती धावा लेस होतील हे देखील आपल्याला पाहायचं आहे. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया. मॅचकडे येऊया.
कडीचे चला युवा कुंभारवाडी संघ आणि त्याचबरोबर त्रिमूर्ती निवे संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच यायचं आहे. त्रिमूर्ती निवे आणि युवा कुंभारवाडी संघ चला लगेचच आपली मॅच होणार आहे. इनिंगमध्ये आपल्याला नाणेफेक देखील करून घ्यायचे आहे. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकासाठी यतीन बिरजे एक यतीश बिरजे एक चांगली गोलंदाज चांगला चेंडू डिलिव्हर केला होता परंतु टप्पा अचूक नव्हता. या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव दफलकावरती जोडले जातात. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 31 फलकावरती जोडले जात आहेत. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. ओहो चूक केली जाते. आज थोडस जर पाहायला गेलं तर चुकांवरती चुका होत आहेत. या खेळाडूकडून अमूमन चुका होत नाहीत परंतु आज झाले. थोडंसं प्रेशर आहे या मॅच पहिलीच मॅच आहे आणि याचमुळे थोडंसं प्रेशर आहे. अपोजिट संघ देखील तेवढ्या ताकदीचा आहे. त्याला रोखलं गेलंय परंतु इथे जर चूक झाली तर काम्याचा भोगावा लागू शकतो. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 32 फलकावरती जोडले जात आहेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 5 षटकांची मॅच आहे. आपल्याला या षटकामध्ये टार्गेट ठेवायचं आहे आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी आपल्याला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठा फटका केलाय समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड इथे मात्र फटका केला. सिंगल तोपर्यंत ऍड झाली. सिंगलची आता मॅच राहिली नाही आहे. आता मोठ्या फटक्यांची वेळ आली कारण सुरुवातीलाच सिंगल डबल धावा आपण घेतला नाही. या चेंडूवरती बॅटची हलकीची काढा आणि त्यानंतर याच बरोबरीने अजून एक विकेट आली आहे. यष्टी रक्षकाने कोणती चूक केली नाही आहे. माघारी परतावं लागतंय. अजून एक विकेट आली आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी गंभीर पाठिंबा आपल्याला या स्पर्धेमध्ये दिलाय ते म्हणजेच वैभवजी जोईल सर आणि त्यांचे सुपुत्र युगंधर जोईल यांचं देखील आगमन झालंय. सर आपलं देखील सरस स्वागत आहे. आपण मॅचकडे देखील जातोय. धावसंख्या आतापर्यंत 33 आघाडीच्या मोबदल्यावरती. या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटका केला. फटका फसला. अजून एक विकेट आली आहे. साहिलला माघारी परतावं लागतंय. परतलेत. या खेळाडूने जर पाहायला गेलं तर चांगलं क्रिकेट केलं सिंधुदुर्ग नगरीमध्ये परंतु आज थोडंसं उशिरा या खेळाडूला पाचारण करण्यात आलं. सातत्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये या खेळाडूला थोडंसं वरचं स्थान दिलं जातं परंतु आज थोडंसं कॉम्बिनेशन जुळताना पाहायला मिळालं नाहीये. चला त्रिमूर्ती निवे संघ आणि युवा कुंभारवाडी संघ दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्याला लगेचच यायचंय. चला वेळ घालवायचा नाहीये. नितेश लोणे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक इन वरती ताजे आहेत. या चेंडूवरती मोठा फटका केलाय. शेवटच्या चेंडूवरती आलेला हा षटकार विजयाचं कारण बनेल का? या शेवटच्या चेंडूवरती ताजी धुरच्या बॅटमधून षटकार आलाय. पहिल्या मॅच समरी आपण पाहतोय. कुणाल कोण लवकर माघारी परतले. 3 चेंडूचा सामना केला. एक विकेट एक धाव बनवली.
गोपाळ बाटा ते देखील गोल्डन डकचा शिकार झाले. त्यानंतर जर पाहायला गेलं तर लतेश साळगावकर याने यात थोडंसं संघर्ष केला. त्याचबरोबर रोहनने देखील चांगली बॅटिंग केली. अक्षयने देखील एक मोठा फटका केला, परंतु सातत्य नव्हते या बॅटिंगमध्ये. ताजी धुरतने शेवटच्या चेंडूवरती षटकार केला आणि म्हणूनच आपण पाहिलं 8 विकेटच्या मोबदल्यावरती बनवल्या गेल्यात 39 धावा. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय आणि तो षटकार विजयाचं कारण बनेल का? या मैदानावरती आपण 39 धावा बनवल्या आहेत. या मैदानाचा इतिहास आहे, जे लढलेत त्यांनी इतिहास घडवलाय आणि 39 धावा देखील वर्चस्व गाजवताना पाहायला मिळालेत. मित्रांनो, लक्षात ठेवा, संघर्षाचे काटे ओलांडल्याशिवाय आयुष्याची हिरवळ आपल्याला दिसत नाही. आज संघर्ष करावा लागेल स्वतःला सिद्ध करण्यासाठी. चला, दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. यानंतरची मॅच असेल त्रिमूर्ती निवे आणि त्यांच्या विरोधात युवा कुंभारवाडी संघ. दोन्ही संघाचे कर्णधार या. चला, या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदाश्री, रणफंदीची जाता मुची, कोण आम्हा भयभीत करी. युवा लांजा क्रिकेट क्लब आयोजित लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 तिसऱ्या रात्रीमध्ये मी मराठी समालोचक गोपी जाधव आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. पहिला सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पहिल्या डावाचा खेळ संपला. 39 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी सेट केलेला आहे. गोष्ट छोटी डोंगरा एवढी. हे खरं ठरेल का? कारण ध्येय थोडंसं छोटं आहे, परंतु ते मोठं करावं लागेल आणि त्यासाठी 2 फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये निघाले. 2 धुरंधर. अलीकडेच धुरंधर 2 हा चित्रपट प्रदर्शित झालाय, परंतु हे धुरंधर मैदानाच्या आतमध्ये तेवढी चांगली कामगिरी करतील का हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि या प्रश्नाचं उत्तर येणारे 30 चेंडू तुम्हाला देतील. एका बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सावंतवाडी शिरोडा परिसरातून अनेक खेळाडू आलेत. अनेक तारे सितारे, गोपाळ भट्टासारखा एक दिग्गज खेळाडू या सामन्यामध्ये खेळतोय. पुण्यनगरीतून सूरज गायकवाड, कुणाल कोण सारखे आयकॉन पहिल्या डावात आपल्याला बघायला मिळाले फलंदाज म्हणून. तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरी जिल्ह्यातील, रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबे परिसरातील खेळाडू आणि त्यांच्या बरोबर अनेक तारे आज या संघात जोडले गेलेत. तेजस्वी कोरगावकर सर मंचावर आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपण आज आवर्जून ज्यांची उपस्थिती बघितली अनेक मान्यवर आणि त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय मोहिते साहेब हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. आता सामन्याला दुसऱ्या डावामध्ये सुरुवात होते. 30 चेंडू आणि 40 धावा या सामन्याचं समीकरण. सुमेश आणि यतीश बिर्जे एक चांगला ऑलराऊंडर आहे. यतीश बिर्जे जेवढी चांगली गोलंदाजी त्याने केली तेवढीच फलंदाजी अपेक्षित असेल. अपेक्षांचं ओझं थोडंसं असणार आहे पाठीवर, पण अपेक्षांचं ओझं घेत असताना ती जबाबदारी, मी प्रत्येक रात्रीमध्ये उल्लेख केलाय की जगातलं सर्वात प्रभावी औषध कोणतं असेल तर ते जबाबदारी. ते औषध तुम्ही घेतलं की तुम्ही थकत नाहीत आणि त्यामुळे 30 बॉलमध्ये 40 बनवायचे असताना एक चांगला खेळ तुम्हाला साकारावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाची जबाबदारी घेत असताना बोरिंग ट्रॅकवर सूरज गायकवाड आंबेगाव परिसरातून हा दाखल झालाय. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर वरती आला, हाय हॅलो केलं, बाहेर निघाला. यतीशने बॉलकडे पाहिलं आणि बॉल निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने सुरुवात झाली. हे डॉट बॉल बरंच काही देणारे असतील आणि बरंच काही घेणारे असतील. बोटांची जादू पाहायला मिळाली. उंची चांगली आहे. सूरज गायकवाडची खांद्याचा त्याने चांगला वापर केला आणि त्यानंतर फॉलो थ्रू चांगलाय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. आता समीकरण आहे 29 चेंडूमध्ये 40 धाबा. सूरज पुढचा चेंडू यतीशसाठी रनवे मध्ये थांबलाय. डीड बॉलचं सिग्नल पंच इथे कळवतायत.
चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला संत गतीने गेलेलं कधीही चांगलं आणि त्यामुळे रनमध्ये थांबला. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटचा हा कुंभमेळा, याची देही याची डोळा, या लांजा नगरीमध्ये रंगलेला असताना सूरज पुढचा चेंडू घेऊन तयार. उडवले हवेत, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक अगेन्स्ट द बॉल जातोय, कॅच स्टॉप. दोघांची शेती आणि दोघांनी केली माती असं म्हणायला हरकत नाहीये. येस नो वेट हे शब्द भरपूर महत्वाचे होते. कॉलिंग चुकलाय, ताळमेळ नव्हता. धावा मिळतील. या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्यात. फलकावर आहेत 2. जीवनदान आता कान मंत्र दिलाय. सूरज थोडासा नाराज आहे. पुढचा चेंडू ओव्हर दी विकेटनेच. स्लोवर कटरचा वापर केलाय. बोटांची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली. लवकर कमिट झाला. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला. कटर होता. ऍक्शन रिप्ले टेनिस cricket.in वर आपल्याला बघायला मिळेल. ही जादू होती. नीत 11 लल्ला शेठ ग्रुप यांच्या मालकीचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तेवढाच दमदार संघ दिवांश 11, दिवांश विश्वेश्वर 11 गाबडे आंबेरे. आज संघ आता धावसंख्येचा पाठलाग करतोय. सूरजने चांगलं कमबॅक केलंय. अजून एक चांगला कटर बॅक टू बॅक. सातत्याने कटर वापरत असताना थांबवलाय. ज्या यतीशला जीवनदान मिळालं परंतु त्यानंतर कनेक्शन जुळत नाहीये. देवांशी 11ला सामना जिंकायचा असेल तर धावा पाहिजेत. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असतात. अशा वेळेला तो पॉवर प्ले भेदणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत फक्त फलकावर 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च झाल्यात. म्हणजेच काय, गोलंदाजाने कमबॅक केले. परंतु यतीश हा देखील तगडा खेळाडू आहे. इनफिल्डच्या वरतून एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफ मधून बॉल काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. प्रयत्न पडतायत कमी. मिळते चौकाराची हमी. खणखणी चौकार. येस डीजे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून टायमिंग चांगलं होतं. प्लेसमेंट चांगली होती आणि आता चौकार आला. आत्मविश्वास मिळेल. फलकावर आहे 6. शेवटचा चेंडू बाहेर टाकले. आउटसाइड दी ऑफ स्टंप. हे संपाय सिग्नल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 म्हणजेच व्हाईट बॉलची घोषणा. पंचांनी ते कवले. एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये. तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे, त्यामुळे खर्च केला तर मंदी येऊ शकेल आणि त्यामुळे धावा वाचवायचे असतील तर एक्स्ट्रा देऊन चालणार नाही. एक्स्ट्रा खर्च केले. फलकावर आहे 7 धावा. शेवटचा चेंडू टाकायचा आहे. पॉवर प्ले मध्ये सूरज गायकवाड शेवटचा चेंडू घेऊन तयार. भन्नाट वेग एक्सप्रेस बॉल. मुंबई गोवा एक्सप्रेस वेवर वाहनं जेवढ्या भन्नाट वेगाने जातात त्यापेक्षाही वेगाने चेंडू पेश केला. शेवटचा बॉल निर्धावालाय. षटकाची समाप्ती 7 धावा बिनबाद. पहिलं षटक संपलंय. ऐकूया सुमधुर संगीत. कोकण किनारा हॉटेलचे मालक मिलिंदजी चव्हाण इथे आज आलेले आहेत. मी स्वरूप गुरव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा स्वागत करायचं आहे. पहिले षटक संपलंय. 24 चेंडूमध्ये 33 धावा. लो स्कोरिंग मॅचेस चांगल्या रंगतात. 25 जून 1983 चा दिवस डोळ्यासमोर आणा. विश्वकंटकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध वेस्ट इंडिज काय रंगला होता. कमी धावसंख्या भारतीय संघाने बनवली होती. तिथे डिफेंड केली. इथे डिफेंड करायची. दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू वाईड यॉर्कर टाकलाय. गोलंदाजीसाठी निखिल गावडे. पहिलाच बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये बघायला मिळत आहे. वाईड यॉर्कर ओव्हर दी विकेटने जवळपास 5व्या-6व्या स्टंप वरून निघून गेलाय. हा बॉल विकेट किपर गोपाळ भट्टाच्या हातामध्ये थांबला.
अगुड टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, थ्रो केला जाईल, एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो थोडासा ओव्हर थ्रो झालाय परंतु रन मिळणार नाही, एकच धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने फलकावर आहेत 8 धावा. कमी धावसंख्या कशी वाचवायची हे भारतीय संघासाठी नवीन नव्हतं, भारतीयांसाठी नवीन नाहीये. आणि जसा मी उल्लेख केला तो विश्वकर्णक पहिला डाव संपल्यानंतर कपिल देव, रामलाल निकंज यांनी ड्रेसिंग रूम मध्ये टीम मीटिंग घेतली. आपल्या संघाला सांगितलं या धावा जिंकण्यासाठी पुरेशा नसल्या तरी लढण्यासाठी पुरेशा आहेत, आपल्याला लढायचं आहे. आणि तेच घडलं, भारतीय संघ लढला. 25 जून 1983 ला तो विश्वकर्णक आपण उंचावला. मैदानाच्या आतमध्ये जिंकायचं असेल तर तेच करावं लागेल. विजेते वेगळं काही करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. कठरचा वापर केला, हे करायचंय, ही बोटांची जादू दाखवायची. निखिल गावडे यंगस्टर आहे, त्याला माहिती आहे गिअर कधी बदलायचा. चांगला ड्रायव्हर तोच असतो जो योग्य वेळेला गिअर शिफ्ट करतो. आता गिअर शिफ्ट केलाय, डॉट बॉल बरोबरच चांगलं कमबॅक. प्रेक्षक आता हळूहळू गर्दी करायला लागलेत. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. समोर VIP गॅलरी मधून देखील अनेक प्रेक्षक आनंद घेतात. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपली लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. डॉट बॉल बरोबरच कमबॅक. फलकावर आहेत 8 धावा. विकेटचा कॉलम अद्याप खाली आहे, तो शोधण्याचा प्रयत्न केलाय परंतु यतीश आणि सुमेशला आता गिअर बदलणं गरजेचं आहे कारण धावा थोड्याशा कमी आल्यात. हवेत खेळाय, फटका हवेत, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, कॅच, ड्रॉप. कुणाल खोंड फार कमी वेळेला अशा चुका करतो. आई साईड नव्हती, अंतर त्याने कापलं. उल्हास साबण हातातून निसटावा तसा बॉल निसटलाय. आता काट्यासारखा हा टोचणारा झेल होता, कारण हा झेल नाही, हा खेळ बदलणारा कॅच होता. कॅच ड्रॉप झाले. शर्तीचे प्रयत्न, आय साईड स्ट्रॉंग नव्हती आणि त्यामुळे कॅच ड्रॉप झालाय. मोठी संधी. त्यानंतरचा चेंडू स्मॅश करण्याचा प्रयत्न, यावेळेला संधी आहे. गोपाळ बट्टा नाही करणार चूक, झेल घेतलाय चूक. यतीशला जीवनदान मिळालं परंतु सुमेश बाद झालाय. पहिला धक्का बसतोय. फलकावर आहेत 9 धावा, एक गडी बाद. येस डीजे. चांगलं संगीत ऐकायला मिळते. आमचे डीडी ऑपरेटर देखील खूप चांगलं सहकार्य करतायत. चांगले योगदान, प्रत्येकाचं सहकार्य मोठं या स्पर्धेच्या उभारणीमध्ये. मुलाचं योगदान आपण बघितलंय, अनेक मान्यवरांचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. सर्व आमचे स्पॉन्सर्स असतील, पुरस्कर्ते असतील, बक्षीसदाते असतील, प्रत्येकाचं योगदान हे मोलाचं आहे. आपला पाठिंबा, आपले आशीर्वाद हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. नवीन फलंदाज शंतनू आयकॉन मैदानामध्ये दाखल झालाय. कान मंत्र दिलाय. दुसऱ्या बाजूने यतीशने कानास सांगितलंय धावा पाहिजेत, आपल्याला चांगली बॅटिंग करायची, आजच्या रात्रीमध्ये जिंकायचंय, नॉकआउट मध्ये आहोत. डू ऑर डायची लढाई, अस्तित्वाची लढाई आपल्याला लढावी लागेल आणि त्यासाठी आपल्या दोघांना आता ती जबाबदारी स्वीकारायची आहे. भान राखून योजना आखा आणि बेभान होऊन अंमलात आणा. त्या योजना बनवाव्या लागतील. योजना डोक्यात असून चालत नाही. मानगाव परिसरातून हा खेळाडू दाखल झालाय शंतनू. यतीशच्या बरोबरीने तो आता फलंदाजी करेल. स्ट्राईक एंडला आहे. समोर चांगली गोलंदाजी केली जाते. निखिल गावडे 5 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. पाणबुड्या पाण्याच्या खाली जाऊन जसं आक्रमण करतात तसाच हा बॉल स्टंपच्या खालून वेगाने निघून गेला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलने समाप्ती झाली दुसऱ्या षटकाची. फलकावर आहेत 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 धावा. 12 चेंडू टाकलेत, फक्त 9 धावा खर्च केल्यात. याचा अर्थ असा झालाय की पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाज हवी ठरलेत. 18 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे 31 धावा. ऐकूया संगीत.
सर्वांचं हार्दिक स्वागत. युवा लांजा क्रिकेट क्लब प्रेझेंट लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी पॉवर्ड बाय MLA किरण भैया सामंत, स्पॉन्सर्ड बाय समीरजी गारे, एलाय डेव्हलपर्स. आपले खूप खूप धन्यवाद. तिसरी रात्र, पाचवं पर्व, त्यातच सर्व आणि पाचव्या पर्वाचा आम्हा सर्वांना गर्व. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका आणि लांजा तालुक्यामध्ये नारकर पटांगणाच्या मैदानावर रंगलेला हा क्रिकेटचा सोहळा. याची देही याची डोळा. जाऊया मैदानामध्ये. 18 बॉल 31 धावांची आहे गरज. तिसऱ्या षटकाला सुरुवात. यतीश आहे स्ट्राईक एंडला. यतीशसाठी हा चेंडू टप्पापर्यंत थोडासा वरती होता. ऑन साईडला टर्न केलाय बॉलला. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे दाखल झालाय. मिळते एक धाव. एका धावेच्या मदतीने फलकावर धावा झालेल्या आहेत 10. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव. आता शंतनू स्ट्राईक एंडला. आयकॉन आहे, जबाबदारीनं खेळावं लागेल. या सामन्याचं समीकरण आपल्या संघाच्या दिशेने झुकवायचं असेल तर त्यासाठी बॅटिंग चांगलीच करायची आजच्या रात्रीमध्ये. परंतु समोर आहे सौरभ नाईक, जो वातावरण करतो टाईट. राऊंड विकेट. आउटसाइड ऑप्शनचा बॉल ऑन साईडला खेचून आणलाय. वाईडिश मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट. नेम लागलेला नाहीये. हा खेळाडू लहानपणी गोट्या खेळलेला दिसत नाहीये. जर लहानपणी तुम्ही गोट्या चांगले खेळलेले असाल तर तुमचा नेम अचूक लागतो. तो नेम गेम करू शकला असता. ऍक्शन रिप्ले. आउटसाइड ऑप्शनचा बॉल ऑन साईडला खेचून आणला. वाईडिश मिडॉन मध्ये एकाच ऍक्शन मध्ये पिकअप, गॅदर आणि थ्रो. पण तो नेम लागला नव्हता आणि त्यामुळे बचावलाय. फलकावर आहे 11. त्यानंतरचा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. झेल साठी प्रयत्न. कॅच स्टॉप. आणि आता चेंडू सरळ चाललाय. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. चांगली ताकद लावली. पण स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला अंदाज आलेला नव्हता. चुका करून चालणार नाही. क्रिकेटचं परिसूत्र आहे, चुकीला माफी नाही. अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. आता झेल सुटणार नाही. विकेटचं पतन होतंय. यतीश बिर्जेला परतावं लागेल. मागच्या चेंडूवर ठोकलेला चौकार, त्याचं उत्तर दिलंय. फलंदाज बाद. दुसरा धक्का. 15 धावा, 2 गडी बाद. मोठी विकेट. यतीश बिर्जे सारखा एक नामांकित फलंदाज आता बाद झालाय. त्याचं कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि गरज आहे मोठ्या फटक्यांची. तो प्रयत्न त्याने केला, त्यामध्ये अपयश आलं. चेंडू वरती गेला. कॉट अँड बोल्डच्या रूपाने विकेट. सौरभ नाईकच्या खात्यामध्ये ती विकेट. मागच्या चेंडूवर चौकार. नशिबाची साथ मिळाली होती. क्षेत्ररक्षकाने केलेली चूक पथ्यावर पडली, परंतु त्यानंतर विकेट आले. चौथं षटक. पहिल्या 4 षटकांसाठी 4 फ्रेश गोलंदाज. चौथं षटक हे तुम्हाला 50-50चं षटक. पहिलाच बॉल समोर मारला. एकीच मारा, खिचके मारा, सॉलिड मारा, षटकार. नाईक, परंतु मी देखील करतो एअर स्ट्राईक. यांनी पहिलाच बॉल समोर मारलाय, षटकार ठोकला. स्टार्ट चांगलाय. 21 वर पोहोचलाय धावफलक. कमबॅक झालंय. त्यानंतरचा चेंडू हवेत आहे. गोईंग गोईंग गॉन. समीर घारे प्रेक्षक स्टँड मध्ये लगातारचा दुसरा षटकार.
ने सांगितलं मुझको लगा डाला तो लाईव्ह झिंगा लाला. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले आणि सांगितलं येस टायगर अभी जिंदा है. आज चांगली बॅटिंग होईल. या षटकामध्ये धावांची लयलूट झाली. सौरभने प्रयत्न चांगला केला होता पण त्यामध्ये थोडंसं अपयश देखील आलं. अखेर षटकाची समाप्ती आणि आता 50-50चं षटक आहे. इथे तुम्ही 14 धावा बनवल्या, त्यापेक्षा जर जास्त बनवल्या तर ॲड होऊ शकतात, ॲडिशन मिळेल. परंतु 14पेक्षा कमी आल्या तर मायनस होऊ शकतील आणि तोच प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. समीकरण आहे या सामन्याचं 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत. 13 धावा. मॅच संपलेली नाहीये. सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. हृदयाची धडधड वाढली. चांगला रंगेल. करंट रन रेट 9चा, रिक्वायर्ड रन रेट 6.50चा. एका बाजूला नीत 11, दुसऱ्या बाजूला देवांशी 11, गावडे आंबेरे हे दोन्ही संघ ताकदीचे आहेत. त्यामुळे 12 मध्ये 13 बनवायचे आहेत. साहिल घाटवळ षटक क्रमांक 4 साठी पहिला चेंडू हुक केलाय, धावा बुक केलाय, सरळ जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. माझ्याकडे आहे ताकद, मी नाही वाकत. षटकार. रेषेच्या बाहेर साहिल घाटवळचं स्वागत. 33 वर पोहोचलाय धावफलक. त्यानंतरचा बॉल. चांगलं कमबॅक. येस, खिलाडू वृत्तीसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. मागे पाहिलं देखील नाही. बॅटची कड घेतली, विकेट किपरने झेल टिपलाय, तो निघाला पण तो आपलं काम करून त्याने काम पूर्ण केलंय. मागच्या चेंडूवर षटकार ठोकला होता. 33 वर तिसरा धक्का देवांशी 11, गावडे आंबेरेला. थँक्यू. चला पुढच्या सामन्यासाठी खेळणारे दोन्ही संघ युवा कुंभारवाडी. आपल्याला विनंती आहे, चला तुमची टीम लिस्ट आमच्याकडे पोचवा. लवकरात लवकर टीम लिस्ट पोहोचेल याची जरा काळजी घ्या. धन्यवाद. जाऊया मॅचकडे. विकेट आयकॉन बाद झालाय पण तो गौरवने कमालीची बॅटिंग केली. नाव गौरव आहे आणि आता गौरवशाली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. संकटमोचक खेळाडू आणि यासाठी असं म्हटलं जातं ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा हो सबसे बडा. संघ अडचणीत होता आणि अशा वेळेला जबाबदारी त्यांनी स्वीकारली जबाबदारी आणि बॅटिंग केली लय भारी. 2 बॉलमध्ये 12 वर खेळतोय. 2 षटकार ठोकली होती. नवीन फलंदाज अक्षय मैदानामध्ये. बन्नाट बेग एक्सप्रेस बॉल. षटकारानंतर विकेट घेत असताना आता लाईन मध्ये बदल केलाय. मी देखील एवढं अंतर कापून कशासाठी आलोय याचं उत्तर द्यायचंय. आल्यात तर 2 लगातारची निर्धाव चेंडू, 1 विकेट आली. 3 चेंडूमध्ये 6 आल्यात. अजून 3 चेंडूमध्ये 8 बनवायचे. 14 बनवल्या तर प्लस होईल. 14पेक्षा कमी आल्या तर मायनस होईल. शेवटचं षटक निर्णायक असेल परंतु ही संकल्पना 50-50 ओव्हर भरपूर खूप चांगल्या पद्धतीने गाजते. पुढे सरसावलाय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. लगातारचे 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकलेत. सावंतवाडी शिरोडा परिसरातून गोपाळ भट्टा या खेळाडूंना घेऊन आलाय. गोपाळ भट्टाने जवळपास 35 ते 40 वर्षाचं क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटला दिलंय आणि त्याच्याकडे अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन दी वर्ल्ड. अनुभव हा जगातला सर्वोत्तम गुरु का मानला जातो याचं उदाहरण गोपाळ भट्टाने दाखवून दिले. त्याने यष्टीच्या मागून सांगितलं तुला काय करायचंय. 2 चेंडू शिल्लक आहेत. फिल्डर आहे तिथे. वा, थांबवलाय बॉल. जरी पाहायला लागला हरकत नाही. संघासाठी 100% कमिटमेंट द्यायची. सिली पॉइंट लावला होता. त्या सिली पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने तो बॉल थांबवला. 1 धाव मिळाली आहे. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 7 आले आहेत. आता एका बॉलमध्ये 7 बनवायचे आहेत पण त्यासाठी 7 द्यावी लागेल. 14 बनल्या नाहीत तर कपात होईल. जिंकण्यासाठी 6 पाहिजेत पण 14 नाही झाल्या तर मायनस होणार आहे, कपात होणार आहे. नफा आणि तोटा याच्यामध्ये सध्या सामना रंगलाय. अनेकांना वाटत असेल गावडे आंबेरे संघ जिंकावा, अनेकांना वाटत असेल नीत 11 हा संघ जिंकावा आणि सरते शेवटी क्रिकेटची जीत आहे. कोण हारणार कोण जिंकणार यापेक्षा क्रिकेट जिंकणार आहे. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजय होईल. शेवटचा चेंडू साहिल घाटवर ओव्हर दी विकेटने पंच करायचा होता बॉल. ओव्हर दी बॉलर हेड. बॉलर बॅक गेलाय. क्षेत्ररक्षक आहे
एकच धाव मिळते. या षटकामध्ये आल्यात फक्त 8 धावा, म्हणजे काहीतरी कपात होईल आणि ते समीकरण तुमच्या समोर येईल. शेवटच्या षटकामध्ये किती धावा गरजेचे असणार हे आपल्या समोर येईल. 40चं लक्ष्य होतं, परंतु या 50-50च्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा बनवल्यात. 4 धावांची कपात होईल, म्हणजे 4 धावा खात्यामध्ये जमा होतील आणि आता फलकावर आहेत 31 धावा. 6 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. सामन्यामध्ये उलटफेर होऊ शकेल. मंचावर या स्पर्धेचे सर्व आयोजक त्याचबरोबर अतिथी प्रत्येक दिवशी आवर्जून येतात. जोईल साहेब असतील, बाई साहेब असतील, स्वरूपदादा असतील, हे सर्वजण या स्पर्धेसाठी दिवसभराचं आपलं कामकाज सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, राजकीय जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना इथल्या युवकांसाठी, माझ्या जिल्ह्यातल्या खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मला द्यायचा या संकल्पनेतून या सर्वांनी पुढाकार घेतला आणि युवा लांजा क्रिकेट क्लबच्या मागे एखाद्या मोठ्या भिंतीप्रमाणे आधारस्तंभ बनून राहिले. यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 6 चेंडू 9 धावांची गरज. पहिला बॉल कट्टर, बोटांची जादू पाहायला मिळाली. पहिलाच बॉल फिरवलाय, चांगला फिरवलाय. 5 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. गौरव 4 बॉलमध्ये 13 वर खेळतोय. अक्षय 3 बॉलमध्ये 1 वर. निखिलने पहिलं षटक टाकलं होतं. पॉवर प्ले मध्ये 2 धावा दिल्या, 1 विकेट घेतली होती. तो गोलंदाज पुन्हा एकदा आलाय. पहिला चेंडू त्याने 9 डॉट बॉल टाकला. आता 5 चेंडू मध्ये धावा बनवायचे 9. पहिला बॉल डॉट बॉल. स्ट्राईक एंडला गौरवला आपण बघतोय. 5 मध्ये 9 धावांची गरज. दुसरा बॉल हवाई हल्ला, फरक नाही पडत. लॉजिकचा माझा खेळ, मॅजिकचा उत्तुंग षटकार. एस डीजे गरज आली रे आली. आता माझी बारी आली. आजच्या रात्रीचा सुपर हिरो ठरेल का? मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ दे लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी साठी. 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. दोन्ही संघ तगडे आहेत. पहिला बॉल डॉट बॉल टाकला. दुसऱ्या बॉलवर स्लॉग हिट केला, आसमान दाखवलं. आता 4 चेंडू 3 धावांची आहे गरज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. गोलंदाज तयार. 4 मध्ये 3. और दी विकेटने हलक्या हाताने कट केलाय बॉल. दिशा दिली, सिंगल मिळेल. समीकरण बदललंय. 3 चेंडू मध्ये 2 धावा. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ बाजी मारेल? देवांशी 11 गावडे आंबेरे की नीती 11? शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर बीट झाला गौरव. दुसऱ्या चेंडूवर कडक प्रहार केलाय. आता समीकरण 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज. गोलंदाज तयार. फुललेचा बॉल परफेक्ट यॉर्कर टाकलाय. बुंद्यात टाकला होता. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळेला फलंदाज बाद होईल. धावबादच्या रूपाने विकेट. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु थ्रो योग्य दिशेने केलाय. फलंदाज बाद झालाय. समीकरण 2 चेंडू 1 धावेची गरज. दोन चेंडू मध्ये 1 धाव. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा थरार रंगेल. लांजावासियांना सुपर ओव्हरचा थरार बघायचा आजच्या रात्रीमध्ये, परंतु 2 बॉल मध्ये 1 धाव. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. ती वेळ कुणाची बदलणार, खेळ कुणाचा बदलणार. 40चं लक्ष 39ला 4 आहेत. 2 चेंडू 1 धावेची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. शेवटचे 2 चेंडू बरंच काही देणारे ठरतील आणि बरंच काही घेणारे ठरतील. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीची 3री रात्र. पहिला सामना हाय व्होल्टेज ड्रामा. नीती 11 की देवांशी 11 गावडे आंबेरे. गोलंदाज तयार. निखिल गावडे समोर. स्ट्राईक एंडला अक्षय तयार. 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज. ड्राईव्ह करायचा होता, परंतु इथे रन मिळालेली नाहीये. विकेटचं पतन. सामना रंगलाय. शेवटचा बॉल शिल्लक. 1 चेंडू मध्ये 1 धावेची गरज.
गरज आहे. चांगला सामना रंगलाय. पुन्हा एकदा विनंती असेल लांजावासी सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ दे या सामन्यासाठी. पहिला सामना तिसऱ्या रात्रीमधला बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर होईल. एका चेंडूमध्ये एका धावेची गरज. एक षटकार आला पण तो निखिल गावडेने कमबॅक केलाय. न पूछो कि मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है, न हारूंगा हौसला उम्र भर, ये मैंने खुद से वादा किया है. एकच वादा, निखिल दादा ठरेल का की दुसऱ्या बाजूने विराज सामना फिनिश करणार. चला फार वेळ घेऊ नका. 40 धावांचं लक्ष होतं. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 9 पाहिजे होत्या. त्यावेळेला पहिला बॉल डॉट बॉल टाकला, दुसरा बॉल षटकार ठोकला, तिथून सिंगल घेतली, डॉट बॉल आले. आता समीकरण एका चेंडूमध्ये एका धावेची गरज. मॅचचा मोमेंटम चांगला रंगलाय. यासाठी मी उल्लेख केला गोपाळ भट्टाकडे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. तो अनुभव त्यांनी दाखवला. परंतु कौतुक करावं लागेल निखिलचं षटकारानंतर कमबॅक केलं. आयुष्याच्या प्रवासामध्ये कमबॅक आणि वेलकम बॅक भरपूर महत्वाचं राहतं. शेवटचा बॉल, जास्त वेळ घेऊ नका, एका धावेची आहे गरज. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला असेल विराज जो नव्याने दाखल झालाय. डावखुरी हाताचा खेळाडू आहे. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक लावलेत. 4 क्षेत्ररक्षक फॉरवर्ड मध्ये आणले. त्यानंतर बघा क्षेत्ररक्षणाची रणनीती आखली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. देवांशी 11 संघाला जिंकण्यासाठी एका चेंडू मध्ये एका धावेची गरज. चांगला वळवलाय बॉल. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली. शेवटच्या चेंडूवर सिंगल. सामना संपलाय. देवांशी 11 गावडे आंबेरे हा संघ शेवटच्या चेंडूवर जिंकतोय. अभिनंदन टीम, अभिनंदन. हार्ड लक नीत 11 SDJ. सामन्याचा सुपर हिरो यतीशवीर जे ठरलाय, सामनावीर ज्याने दमदार कामगिरी केली. जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये. 4 विकेट घेतल्या आणि बरोबरच बॅटिंग मध्ये देखील दमखम दाखवली आहे. 11 बॉल मध्ये 12 धावा काढल्या. तो गावडे आंबेरेचा सुपरस्टार यतीशवीर जे सामनावीर. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जाऊया. जयेश आपल्या सोबत आहेत. इट्स ओ टू यू. धन्यवाद.